शहापूर तालुक्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट परिसरामध्ये अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले। या निसर्गरम्य धबधब्यांनी प्रवाशांचं लक्ष वेधलं असलं तरी शासनाच्या आदेशानुसार शहापूर तालुक्यातील धबधबे आणि पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी असल्याने पर्यटकांना इथे थांबण्यास मनाई करण्यात आली आणि त्यामुळे निसर्ग सौंदर्याचा आनंद केवळ वाहनातूनच घ्यावा लागतो। कामाचा पण वापर करू का? 3 दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटात हे छोटे छोटे धबधबे प्रवाहित झालेले आहेत। आपण बघू शकतो माझ्या मागे कसारा घाटातील मुंबईकडे येणाऱ्या बाजूने हा एक धबधबा या ठिकाणी आहे। या धबधब्यात गत वर्षाच्या तुलनेने या ठिकाणी कोणतेही पर्यटक थांबत नाहीत, कारण प्रशासनाने यावर बंदी घातलेली आहे। पण एकंदरीतच बघितलं तर अतिशय विलोभनीय हा धबधबा गेल्या 3 दिवसाच्या पावसात प्रवाहित झालेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबईकडे जाणारे जे पर्यटक असतात ते थांबतात, या धबधब्याचा आनंद घेतात। पण प्रशासनाने घातलेल्या बंदीमुळे या ठिकाणी आता पर्यटक थांबत नाहीयेत। पण या संपूर्ण धबधब्यामुळे या मुंबई नाशिक महामार्गावरील या धबधब्यामुळे इथलं सौंदर्य खुललेलं दिसतंय। उमेश जोशी, पुढारी न्यूज, शहापूर, ठाणे।